रंग आमचा। हिंदूंना चोपण्यात तुम्हाला आनंद मिळतोय, मात्र अमराठी माणसांवरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही। मंत्री आशिष शेलार यांचा मनसेला इशारा। मनसेच्या आंदोलनाची आशिष शेलार यांच्याकडून पहलगाम हल्ल्याशी तुलना। पहलगाममध्ये धर्म विचारून निष्पाप हिंदूंना गोळ्या झाडल्या, इथं निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोप दिला जातोय। शेलार यांचा हल्लाबोल। आमची भावकी एकत्र झाली आहे, आमच्या नादाला लागू नका। मनसे नेते अविनाश जाधव यांचा इशारा। तर ज्या पाकिस्ताननं आपल्या नागरिकांना मारलं त्यांच्याशी फक्त युद्धाचं नाटक केलं, जाधव यांची टीका। भाषेच्या नावाखाली होणारी मारहाण आम्ही सहन करणार नाही। मनसे पक्षाची मान्यता रद्द करा। भारतीय हिंदू सेनेचं निवडणूक आयोगाला पत्र। ठाकरेंच्या भाषणाला रुदालीची उपमा देत फडणवीसांकडून टीका। तर ठाकरे बंधू एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा। संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांना टोला। भूमिका स्पष्ट, उद्याच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार। मी अर्ध्या दाढीवरून हात फिरवला आणि ते आडवे झाले। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांच्यावर रोख। तर शिंदेंची दाढी नकली, शहा कधीही कातरतील, राऊतांची खोचक टीका। ठाकरे बंधूंच्या एकत्र मेळाव्याला अनुपस्थित असलेले मिलिंद नार्वेकर पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाला। सर्वपक्षीयांच्या संपर्कात असलेले नार्वेकर मोक्याच्या क्षणीच गायब कसे, राजकीय वर्तुळात चर्चा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणं भोवलं। कल्याणमधील मनसे पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल। गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग। नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पूरस्थिती। गोदावरी नदीपात्रात विसर्ग वाढवल्यामुळे पाणी पातळीत मोठी वाढ। मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस। अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद। तर वसई विरारमधील जोरदार पावसानं नालासोपाऱ्यातील मुख्य रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत। राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाचा अंदाज। राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये मुसळधार पाऊस। अनेक भागामध्ये जनजीवन विस्कळीत। भागवतगडमध्ये मुसळधार पावसामुळे तलावाचा बांध फुटल्यानं सखल भागात घरांमध्ये पाणी शिरलं। हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। अनेक नदी नाल्यांना मोठा पूर। सारण, बागसियाड, थुना या भागामध्ये मोठं नुकसान। जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये तुफान पाऊस। धारहली आणि सक्तोह या भागातील नद्यांचं रौद्ररूप। अमेरिकेतील टेक्सासमध्ये पुरामुळे कहर। आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू। ग्वाडालुपे नदीची पाण्याची पातळी अवघ्या 45 मिनिटात तब्बल 26 फुटांनी वाढली। पंढरपुरात आषाढी एकादशीचा आनंदोत्सव। विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भक्तांचा महासागर। मंदिराला आकर्षक फुलांची सजावट।